श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज तुमच्यासोबत शेअर करायची आहे की मी संतान प्राप्तीची सेवा कशी केली आणि कोणकोणत्या केल्या, मला काय अडचणी आल्या ह्या संतान प्राप्तीच्या सेवेमध्ये. आता ह्या सगळ्या प्रश्नांचे म्हणजे मला भरपूर प्रश्न आले, ताई तुम्ही सेवा कशी केली, कॉल इन्स्टावरती कॉलही येतात की ताई तुम्ही संतान प्राप्तीची सेवा आहे ती कशी केली, काय केली. आज मला तेच थोडक्यात तुम्हाला माहिती द्यायची आहे. मी संतान प्राप्तीची सेवा सगळ्यांना माहिती आहे की दिंडोरीच्या ग्रुपवरून घेतली होती आणि माझं असं होतं की म्हणजे असं म्हणता येईल की मी बाळासाठी पागल झाले होते. कारण की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये माझं बाळ हवं होतं. पहिले मी 3 बाळ गमावल्यानंतर अ, असं झालं होतं की आता जी मला प्रेग्नन्सी राहील, ती प्रेग्नन्सी मला कंटिन्यू राहिली पाहिजे आणि ते बाळ माझ्या हातात आलं पाहिजे. कारण की माझं मिसकॅरेज होऊन जात होतं. मला हाही प्रश्न आला की ताई तुमचं मिसकॅरेज कोणत्या महिन्यात झालं आणि कसं झालं? तर सर्वात अगोदर प्रेग्नन्सी राहिली होती मला. ती ट्विन्स प्रेग्नन्सी राहिली होती आणि ट्विन्स प्रेग्नन्सी व्यवस्थित होती. पण त्या अगोदर मी जेव्हा याची प्रेग्नन्सी राहण्यासाठी जी ट्रीटमेंट घेत होते, त्यामध्ये आपल्याला फर्टिलिटीची ट्रीटमेंट देतात. 1 दिवस आड इंजेक्शन असतात आणि त्या इंजेक्शनचा माझ्या बॉडीवर असा परिणाम झाला, की माझ्या पूर्ण शरीरामध्ये पाणी झालं होतं. ओरी हायपर स्टिम्युलेट असं म्हणतात त्या आजाराला. तो मला झाला होता आणि त्यामध्ये मी 10 दिवस हॉस्पिटल ॲडमिट होते, आय-सी-यूमध्ये होते. हाही अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी, की माझ्या आयुष्यात काय घडलं होतं म्हणून तेव्हा. तर त्यानंतर माझी प्रेग्नन्सी राहून ते मिसकॅरेज झालं आणि त्याच्यानंतरही माझं मिसकॅरेज होऊन गेलं. अ, एवढे 3 बाळ मी गमावले आणि त्यानंतर आता असं होतं, की मला हे बाळ पाहिजे म्हणून. तर त्यासाठी मी सेवा कशी केली? आता मला जेव्हा सेवा घेतली मी, त्यानंतर मी माझे पिरियड्स जे आहे ते येऊ दिले आणि त्यानंतर पिरियड्सच्या 5व्या दिवशी मी सेवेला सुरुवात केली. कसं होतं का आपण पिरियड्स नंतर जेव्हा सेवा करतो, तर महिनाभर आपली सेवा होते पुढच्या नेक्स्ट मासिक धर्मापर्यंत. तर मी अशी सेवा करत होते. म्हणजे मासिक धर्म येऊन गेला, की सेवा कर. मासिक धर्म आला, की लगेच गुरुचरित्र पारायण करा, हे करा. जी सेवा होती माझी 14 दुर्गा सप्तशती असेल, ते असेल आणि त्यासाठी मग मी बाळकृष्णाची सेवा मी सगळ्यांना सांगेल, की बाळकृष्णाची सेवा खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक एकादशीला आज मी तुम्हाला बाळकृष्णाच्या सेवेबद्दल थोडी माहिती सांगते, की संतान प्राप्तीच्या सेवेमध्ये बाळकृष्णाची सेवा 141 दिवस बाळकृष्णाची सेवा जी आहे, ती तुम्ही एकदा करून बघा. 141 दिवसाच्या आत तुम्हाला गर्भधारणा होईल. फक्त तुमची सेवा तेवढी महत्त्वाची. आता सेवा करायची काय? तर सगळ्यांच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची छोटीशी मूर्ती असते. ती मूर्ती घ्यायची. सकाळ किंवा संध्याकाळचा एक टाईम ठरवा आणि गळती पात्र असतं आपल्याकडे. गळती पात्र घ्यायचं. नसेल तर हाताने पाणी अभिषेक करा. गळती पात्र घेतल्यानंतर एक ताट घ्या. ताट थोडं मोठं घ्या, कारण की पाणी साचवायचं आहे भरपूर आपल्याला. तर त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची, गळती पात्र ठेवायचं, त्यामध्ये एक तुळशीचं पान टाकायचं. आता सेवा काय करायच्या? ओके. तर आता सेवा सगळ्यात अगोदर पुरुष सूक्त. पुरुष सूक्त 16 वेळा, श्री सूक्त 1 वेळा. मी एकच वेळा घेत होते आणि फलश्रुती एकदा म्हणायची. किंवा मग पुरुष श्री सुक्तही तुम्ही 16 वेळा घ्यायचं. पण मी 1 वेळा श्री सुक्त घेत होते. आणि त्यानंतर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये गोविंद दामोदर स्तोत्र आहे, ते मी 1 वेळा घ्यायचे आणि संतान गोपाल मंत्र 108 वेळा असं पूर्ण जो अभिषेक आहे तो मी त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती करायचे आणि ते जे तीर्थ आहे ते आम्ही दोघं पती-पत्नी घ्यायचो. कधी त्यांना माझ्या मिस्टरांना देणं नाही झालं, तरी मी ते पूर्ण प्राशन करायचे. एकही थेंब फेकून देत देत नव्हते. ही सेवा आपल्याला 141 दिवस करायची आहे. आता ह्या सेवेसाठी ब्रह्मचर्य पाळायची का? गरज नाही. कारण की आपण संतान प्राप्तीसाठी सेवा करत आहोत. तर ब्रह्मचर्याची गरज नाही. आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. नॉन-व्हेज खायचं नाही. संकल्प करायचा आणि मगच ही सेवा करायची. आणि त्यानंतर जे लोणी असतं बघा आपल्या घरात, आपण लोणी काढतो किंवा बाहेरून आणतो. ते लोण्याचं नैवेद्य बाळकृष्णाला दाखवायचा. बाळकृष्णाला विनंती करायची, की भगवान विष्णू, मी तुमची आजपासून संतान प्राप्तीसाठी सेवा करत आहे. माझी एवढीच विनंती आहे, की माझ्या पोटी बाळकृष्ण येऊ द्या. मला संतान प्राप्ती होऊ द्या. माझी इच्छा पूर्ण होईल. मी आजपासून तुमची ही सेवेला सुरुवात करत आहे.
एवढा करून आपल्याला संकल्प करायचा आणि आपल्या सेवेला सुरुवात करायची. 141 दिवस खंड न पडू देता एकच टाइम ठेवा. तुम्हाला संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी करा, सकाळी वेळ असेल तर सकाळी करा. पण ही एवढी महत्त्वाची सेवा आहे, की याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. माझ्या आयुष्यात असं होतं, की मला कोणत्याही परिस्थितीत संतान प्राप्ती हवी आहे बास. म्हणजे बाकी मला काहीच नको होतं. अ, माझा जो काही संकल्प असायचा तो संतान प्राप्ती. ज्यांना बाळ नाहीये त्या माझ्या भावना समजू शकतात. कारण की अ, ह्या समाजाचे टोमणे त्या स्त्रीसाठी खूप काय म्हणतात ना, बेकार असतात. एक आई न होण्याचं दुःख आणि त्याहून मोठं दुःख माझ्यासाठी हे होतं, की मी माझ्या मिस्टरांना बाप होण्याचं सुख देऊ शकत नाही. हे दुःख माझ्यासाठी खूप मोठं होतं. कसं होतं माणसं बोलून दाखवत नाही, पण आपणच काही गोष्टी समजून घ्याव्या असं आणि मला ते माहिती होतं. जेव्हा त्यांना लोकं विचारायचे, "अरे तुला मूल-बाळ नाहीये का?" तर त्यांनाही फार वाईट वाटायचं. पण ते शब्दांनी मला बोलत नव्हते, कारण की त्यांना माहीत होतं मी किती डिप्रेस आहे ह्या गोष्टीसाठी. असंच होतं. आपल्यालाच आपल्या गोष्टी सुधारायच्या आहे. महाराजांची कृपा होते. फक्त सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही सेवा करून बघा. आता मी जो ग्रुप खोललाय त्यावरती मला कमेंट येत आहे 16 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 11 वर्ष झाले. म्हणजे ते पाहूनच मला एवढा धक्का बसतोय, की एवढं मी खरंच सांगते, तुम्हाला शब्दात पण सांगू शकत नाही, की मला त्या बायकांसाठी किती वाईट वाटतं म्हणून. कारण की ह्या फेजमधून मी गेली आहे आणि नाही होणं याचं दुःख फार बेकार असतं. ते नाहीच कोणी समजू शकत. ज्यांना आणि एक स्त्रीच एका स्त्रीची दुश्मन असते. एक स्त्रीच एक दुसऱ्या स्त्रीला नाव ठेवते, की तुला बाळ नाही, तुला असं नाही, तुला तसं नाही. प्लीज असं करू नका. हात जोडून विनंती आहे. ही बाळकृष्णाची जी सेवा आहे ती 41 दिवस 141 दिवस करून बघा. याचा भरपूर इफेक्ट होतो आयुष्यामध्ये. सेवा करा, सेवेकरी व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.